नमस्कार. आपल्या सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी झक्कास अशी थाळीची रेसिपी पाहणार आहोत आणि तीही फक्त 45 मिनिटात ही थाळी बनते. या थाळीमध्ये आपण स्वादिष्ट असं श्रीखंड, बटाट्याची भाजी, मसाले भात, कोशिंबीर आणि पालकाची भजी, त्याचबरोबर पुरी असा बेत केलेला आहे. वेळेचं नियोजन करून ही थाळी 45 मिनिटात कशी बनवायची चला पटकन पाहूयात. सर्वात प्रथम आपण श्रीखंड बनवणार आहोत. यासाठी मी 250 ग्रॅम चक्का घेतलेला आहे. हा रेडीमेड चक्का आहे बाजारातून आणलेला. तुम्ही याऐवजी घरामध्ये दूध फाडून ही चक्का बनवू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी 10 ते 12 केसर काड्या घातलेलं थोडंसं दूध मिक्स करत आहे, जेणेकरून श्रीखंडाला कलरही छान येईल आणि स्वादही छान येईल. त्यानंतर जेवढे आपण चक्का घेतला तेवढीच मी पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे 250 ग्रॅम. आता चक्क्याला एक रिच क्रीमीनेस येण्यासाठी इथे मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे, जे आपल्याला दुधाची साय असते ती घेतलेली आहे 2 चमचे. आता हे व्यवस्थित आपण विस्करने मस्त व्यवस्थित मिक्स करूयात. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडर वापरून हे जे श्रीखंडाचं मिक्सचर आहे ते एकजीव करू शकता. जर नसेल तर तुम्ही रवी किंवा विस्करनीही ही प्रोसेस करू शकता. श्रीखंड मी मस्त असं एकजीव करून घेतले. याच्यात आपण काही ड्रायफ्रूट्स घालूयात, जसे की चारोळे, काजू, बदामाचे काप आणि पाव चमचा इथे मी जायफळ पावडर घालत आहे. त्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर घातली आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपलं श्रीखंड तयार झालेला आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात, म्हणजे ते छान थंड होईल. यानंतर आपण मसाले भात करणार आहोत. त्यासाठी मी इथे 10 मिनिटं पाण्यात भिजवलेले असे पुलावाचे तांदूळ घातलेले आहेत. तुम्ही जे घरात तांदूळ वापरता तोही घेतला तरी चालेल. आता यासाठी आपण काही मसाले घेत आहोत ते पाहूयात. यासाठी मी घेतले आहेत काही काजू पाकळ्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे, कडपत्त्याची पानं घेतलेली आहेत, त्याचबरोबर हिरवे मटार घेतलेले आहेत, ताजे किंवा तुम्ही फ्रोझन कोणतेही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा आल्याची पेस्ट घेतलेली आहे, 1 काळी इलायची किंवा मसाला इलायची घेतलेली आहे, 1 तेजपत्ता घेतलेला आहे आणि 7 ते 8 काळी मिरी घेतली आहेत आणि 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मसाले भातासाठी आपण इथे 1 मोठा चमचा गोडा मसाला वापरणार आहे, तोही घेतलेला आहे. आता मी हा मसाला भात छोट्या कुकरमध्ये लावणार आहे, जेणेकरून वेळ वाचेल. यात मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. त्यात मी अर्धा छोटा चमचा बटर घालत आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालूयात. यानंतर आपण जे खडे मसाले घेतले होते ते सर्व मसाले याच्यामध्ये आपण आता घालूयात आणि छानपैकी मिक्स करूयात. मसाले भाजून झालेत. यात आपण आल्याची पेस्ट घालत आहोत आणि त्यानंतर यात आपण मटार आणि काजू पाकळ्या घालायच्या आहेत. यात मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत त्या घालत आहे. 1 चमचा हळद घालत आहे. अर्धा चमचा हिंग पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. यात आपण आता भिजवलेले तांदूळ घालणार आहोत आणि गोडा मसाला घालायचा आहे. त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर याच्यात मी कोथिंबीर घातलेली आहे. आता 1 कप तांदूळला आपण इथे 1.5 कप पाणी घालत आहोत. चवीपुरतं मीठ घालत आहे आणि यानंतर आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून हा मसाले भात शिजवून घेणार आहोत. भात शिजेपर्यंत आपण इथे पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. न चाळताच घेतलेलं आहे मी हे पीठ. यात चवीपुरतं मीठ घालत आहे आणि पुऱ्या खुसखुशीत आणि कमी तेल पिणाऱ्या होण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आहे. बरेच जण रवा घालतात, तोही वापरला तरी चालेल. या ठिकाणी इथे आपण 2 चमचे तेल घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेत आपण चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाले. आता आपण एक 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवूया आणि बटाट्याची भाजी करून घेऊयात.
कढईत मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी आणि जिरे तडतडले की आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय, उभा चिरून घेतलाय, तो घातलेला आहे। कांद्यानंतर याच्यात मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। त्यानंतर याच्यात आपण 3 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। यात मी आता 1 चमचा उडीद डाळ घालत आहे, याच्यामुळे आपल्या बटाट्याच्या भाजीला छान अशी टेस्ट येईल। त्यानंतर अर्धा चमचा हिंग पावडर घातलेली आहे आणि मी इथे 2 बटाटे ऑलरेडी आपण श्रीखंड करायच्या आधी उकडायला ठेवले होते, ते बटाटे मी फोडी करून घातलेले आहेत। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालत आहे। आपण सर्व जिन्नस घातल्यानंतर शेवटी घालतोय, कारण याचा स्वाद भाजीला छान लागतो यासाठी। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा लिंबू मी याच्यात पिळून घातलेला आहे आणि थोडंसं ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे। त्याचबरोबर पाव कप साखर घातलेली आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे। अशा पद्धतीने आपली खमंग अशी स्वादिष्ट अशी बटाट्याची भाजी तयार आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत एक रायता, ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप फ्रेश दही, जे मी विस्करनी व्यवस्थित स्मूथ टेक्स्चर करून घेत आहे। याचं छानपैकी बीट करायचं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 काकडी बारीक चिरून घेतली आहे, ती घातलेली आहे। त्यानंतर याच्यात आपण अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, तोही घालायचा आहे। त्यानंतर याच्यात आपण एक अर्धा मीडियम कांदा चिरून घेतलाय, तोही घातलाय आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात आणि चवीपुरतं मीठ याच्यात घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालू शकता, याच्यामुळे टेस्ट छान येते। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे बाजूला ठेवूयात। आता आपण पुढची तयारी करूयात, म्हणजे पुरीच्या आधी आपल्याला भजी करायच्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आपण पालकाची भजी करणार आहोत। पुरी करायच्या आधीच आपण भजी करायचे, म्हणजे त्याच तेलामध्ये आपल्याला पुऱ्या तळता येतात। मी इथे 1.5 कप बेसन घेतले आहे किंवा डाळीचं पीठ आणि त्यात चवीपुरतं मीठ घालून अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हातावर क्रश केलेला ओवा घालायचा आहे। आता लागेल तसं पाणी घालून याचं आपण छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यात मी आता पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता इथे आपलं अशा पद्धतीचं टेक्स्चर असलेलं भजीचं पीठ तयार झालं आहे। याच्यामध्ये आपण आता मी पालकाचे काही पानं घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पानाचं देठ पकडून आपण हे भजीच्या पिठात मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित पीठ त्या पानाला व्यवस्थित पीठ लावून घेऊन आपण मध्यम आचेवर मध्यम गॅसवर आपण ही भजी तळून घेणार आहोत। पहा, अगदी छान अशी भजी तयार झालेली आहेत आणि मस्त अशी टम्म फुगत आहेत। तुम्ही पाहू शकता, एकदम सोप्या पद्धतीने आपण अशी भजी तयार केलीत, अगदी खुसखुशीत खमंग होतात। यानंतर आता आपण पुऱ्या तळायच्या आहेत। यासाठी मी एक छोटा गोळा कणकेचा घेतलेला आहे आणि त्याची पुरी लाटलेली आहे। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पुरी लाटा, मोठी चपाती करून मग त्याचे पुऱ्या कट करून घेऊ नका। या पद्धतीने केल्याने पटकन पुऱ्या होतील। 4 ते 5 पुऱ्या प्रथम लाटून घ्या आणि मग त्यात तळायला सुरुवात करा, म्हणजे इकडे आपले पुरी तयार होईपर्यंत 3-4 पुऱ्या तयार असतील तळण्यासाठी। तर इथे आपण मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने आपण पुरी तळून घ्यायची आहे। पुरीवर हलक्या हाताने तेल उडवायचं, म्हणजे पुरी एकदम छान फुगते। तुम्ही पाहू शकताय, पहा कशी टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे आणि तितकीच ती खुसखुशीत ही आहे। यानंतर पुऱ्या तळून झाल्यावर आपण गुढीपाडवा स्पेशल अशी श्रीखंड पुरीची थाळी सर्व करूयात। इथे मी मसाला भात, रायता, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर श्रीखंड, पुरी आणि थोडे पापड आणि कुरड्या भाजून घेतल्यात, त्या ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर भजी ठेवलेल्या आहेत आणि शेवटी पुऱ्या ज्या टम्म फुगलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण झटकीपट अशी ही 45 मिनिटात बनणारी गुढीपाडवा स्पेशल अशी स्वादिष्ट अशी थाळी बनवलेली आहे। तुम्हाला जर ही थाळीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा,
या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.